झी मराठी, चर्चाही होणारच। आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आईबापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा, असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी मांडले। तारदाळ इथं शनिवारी रात्री 8 वाजता श्री बळीराजा कृषी विज्ञान मंडळ यांनी आयोजित केलेला आपला धर्म, आपला समाज, आपली संस्कृती, आपले आई वडील या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते। मुलामुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप, आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई। आपल्या आईबापाला समजून घेण्याची वेळ आली आहे। आपल्या एखाद्या कृत्यानं आईबापाची मान खाली जाईल असं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचं सांगत त्यांना लाचार करू नका, त्यांचं नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा, असं आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना केलं। तुम्ही IPLचे रन मोजतात, त्यांचा हिशोब ठेवतात। ज्या आईबापानं आपल्याला जन्म दिला, मोठं केलं, अंगा खांद्यावर खेळवलं, त्या बापानं आपल्यासाठी किती रन तारदाळच्या रस्त्यावरती काढले, त्याचा हिशोब तुम्ही कधी करणार? आईबापांनी लहानपणी आपल्यासाठी काय केलंय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे। लहानपणी आपल्याला आईबाप कळत होते, आता मात्र आम्ही कॉलेजला जायला लागलो, आम्हाला बंधनात तुम्ही ठेवायला लागला, असा तुमचा समज झालाय। त्यामुळे मम्मी पप्पा तुम्ही आम्हाला आता आवडत नाही, आय हेट यू मम्मी पप्पा, अशी वाक्य मुलांच्या तोंडून येऊ लागलेत। पण असं व्याख्यान तुमच्यासाठी परिवर्तनाचे वादळ घेऊन आलंय। परत एकदा तुम्हाला तुमचे हरवलेले आईबाप यातून नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, तसा आशावाद डॉक्टर हंकारे यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमासाठी हातकणंगले विधानसभेचे आमदार अशोकराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पवार, उपसरपंच राणी शिंदे, खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार, तारदाळ खोतवाडीमधील ग्रामपंचायत सदस्या, तारदाळ खोतवाडी परिसरातील जवळपास सर्वच शाळांमधून विद्यार्थी, पालक उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रियांका खोबरे यांनी केलं व आभार सचिन पवार यांनी मांडले। सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परे।